नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपरेट. तर आज छानशी रीडिंग घेऊन आलोय आपण तुमच्यासाठी. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय आणि हा स्पर्श होतोय त्रिदेवांच्या आशीर्वादाने. त्रिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे, त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या वाणीला स्पर्श होते. प्रत्येक ह्याच्यातलं जे सुख आहे, जो रस आहे, तो घेण्याचं असं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे. तुमच्या हृदयातून जो प्रेमाचा स्त्राव बाहेर येतोय तो झिरपून स्वतःच्या जिभेवर घेण्याचं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये त्रिदेवांच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे आणि साक्षात सरस्वतींचा वास तुमच्या जिभेवर आहे आणि तुमच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द हा कोणाचं तरी आयुष्य उज्ज्वल करणारा आणि सुखमय करणारा असा ठरतोय आणि सत्य होते. वाणी तुमची सिद्ध होतीये. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय. हा त्रिदेवांच्या आशीर्वादानं होतोय. तर बघूया असा हा कोणता मेसेज आहे जो तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय. ॲज अ हीलर असाल किंवा मोटिवेशनल स्पीकर असाल, टॅरो रीडर असाल, काही ॲस्ट्रोलॉजीमध्ये हे असेल, तर असं काही हे आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जे पुस्तकी ज्ञान दिलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्यापेक्षा वेगळं काहीतरी ज्ञान, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, ते तुमच्या हृदयामधून उत्पन्न होते आणि त्या ज्ञानाशी, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी आणि त्या आतला तुमचा जो तो ब्रह्मांडाचा एक स्त्राव आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय आणि म्हणूनच तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. असे शब्द तुमच्या वाणीमधून बाहेर पडतायत की जे ब्रह्मांडाच्या गर्भाशयात आत ते ह्याच्यामध्ये कोशात आत होते आणि ते शब्द जणू काही वाट बघत होते, अशा थॉटची वाट बघत होते किंवा असं आपलं जो थॉट चक्र आहे की नाही, असा थॉट चक्र ज्याचं ते वाट बघत होते की याच वाणीतून ते बाहेर पडणार आहेत. असे काहीसे शब्द आहेत आणि असे काहीसे उच्चार आहेत, अशी काही वाणी तुमची आहे ती सिद्ध होतीये आणि तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. तर बघूया काय हे आहे, त्रिदेव कोणता आशीर्वाद तुम्हाला देत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच त्रिदेवांना. खूप 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 धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय आणि असा स्पर्श आहे का होतोय, का तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय आणि तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय. सिअर ऑफ ट्रूथ, तुम्हाला ब्रह्मांड, हे ब्रह्मांड डिवाइन आपण जे म्हणतो, युनिव्हर्स जे म्हणतो, प्रत्येकाच्या भाषेत वेगवेगळं जे आपण मानतो ते एकच आहे. परमेश्वराची शक्ती एकच आहे, समर्पण एकच आहे, त्याग एकच आहे. जे काय आहे ते एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी. वेधुंद होताय या रसात, तुम्ही वेधुंद होताय या रसात, या ब्रह्मांडीय ऊर्जेत, या ब्रह्मांडाच्या रसात, या ब्रह्मांडाच्या प्रेमामध्ये तुम्ही इतके बेधुंद होताय आणि इतकं तुम्ही स्वतःला विसरून जाताय त्याच्या तालामध्ये, त्याच्या म्युझिकमध्ये, त्याच्या संगीतामध्ये बेधुंद होऊन नृत्य करताय तुम्ही आणि त्या रसाचं तो त्यातनं जो रस निर्माण होतोय, तर निर्माण झालेला रस ॲज अ तुमचा जो इथं जो औरा आहे, तुमचा औरा ब्राईट करणारा आहे. तुम्ही इथं मोटिवेशनल स्पीकर असाल, तुम्ही टॅरो रिडिंग करत असाल, तुम्ही ॲस्ट्रोलॉजर असाल किंवा तुम्ही अनेक अशा माध्यमातून आध्यात्मिक काय करत असाल, आध्यात्मिक नसेल, दुसऱ्या विविध क्षेत्रामधून असं काही तुम्ही करताय जे वाणीशी रिलेटेड आहे, तुमच्या बोलण्याशी रिलेटेड आहे, तर तिथं तुमची ती वाणी सिद्ध होतीये. तुमचे बोललेले शब्द खरे होते. सत्याचा, खऱ्याचा दृष्टांत तुम्हाला दिला जातोय आणि साक्षात ही त्रिदेवांचा आशीर्वाद आहे. मला हे ज्यावेळेस रीडिंग मी घेतली त्यावेळेस मला श्रीकृष्णांची खूप अटॅच्ड मी झाले होते आणि इथं जे आहे ते इथं जो हे आहे तो जगन्नाथपुरीचं हे आहे कार्ड आणि मी झालेच होते त्याला, ज्याशी कनेक्ट झाले होते. पण इथं ऊर्जा मला त्रिदेवांची जाणवली, कारण त्रिदेवांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणतंही एखादं मोठं कार्य आहे तिथं त्रिदेवांची शक्ती, ती त्रिदेवांची शक्ती म्हणजे दत्तगुरु आणि ही त्रिदेवांची एकत्रित झालेली शक्ती म्हणजे ह्या ब्रह्मांडाचं कल्पित ज्ञान जे आहे ते बाहेर काढण्याची ती ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुमच्यामधून उत्पन्न होते, बाहेर पडते. हे खूप मोठं ज्ञान आहे, जे ज्ञान तुम्हाला इथं दिलं जाते आणि हे देण्यासाठी
अगदी त्रिदेव तुम्हाला निवडलेला आहे ह्याच्यासाठी ही वाणी तुमची सिद्ध होते आणि त्रिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे म्हणजे खूप मोठा आहे हे. आणि तेवढ्या मोठ्या ह्याच्यासाठी तुम्हाला निवडलं गेलं तर किती छान हे आहे. आणि अशी इतकी जी सोल अशी आहे तिला खरंच हॅट्स ऑफ आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच की तुमच्यामुळं मला या रीडिंगशी कनेक्ट होता आलं. थँक्यू सो मच. नक्की मला कमेंट करून सांगायचे रीडिंग कोणाशी कनेक्ट होते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आणि इतर सोर्सपर्यंत ही लिंक पोहोचवायची आहे. आणि अशा ताल सुरामध्ये तुम्ही बेधुंद होताय. तुमचा जो औरा आहे तुमच्या औऱ्यामधून असा प्रकाश आणि असं एक वेगळी ऊर्जा तुमच्या औरामधून बाहेर पडणार आणि ज्या ऊर्जाचे जे लोक असतील कोणी असेल तुमच्यापासून ज्यांना खरंच असं वाटत म्हणजे ते तुमच्या कार्मिक सायकल सुरू असताना किंवा काही याच्यामध्ये तुमच्यापासून दूर गेली होती किंवा अशा नकारात्मक गोष्टी ज्या तुमच्याजवळ नको आहेत अशा अशा साक्षात देवाने त्यांना तुमच्यापासून लांब केलं. पण ज्या पॉझिटिव्ह सकारात्मक ज्या एनर्जी आहेत आणि ज्या मोठ्या एनर्जी आहेत मोठ्या लेवलला त्याचा अभ्यास झालेला आहे, त्यांनी मोठ्या मोठ्या याच्यावर त्यांनी अभ्यास केला, अशा शक्ती सुद्धा तुम्हाला त्या अट्रॅक्ट होतील, तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, त्या खेचल्या जातील तुमच्याकडे. इतकी तुमची वाणी सिद्ध होतीये आणि म्हणूनच तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. आणि खूप छान रिडिंग मला इथं कनेक्ट झाली. मला नाही कळलं की मला हा मेसेज म्हणजे मी अगदी खरंच सांगते तुम्हाला मी इमोशनल होते. पण सोपं नाहीये हे इथपर्यंत पोचणं हे सोपं नाही. इतकं बेधुंद होणं सोपं नाहीये. आणि हे होत आहे आणि अशी सोल जर माझ्या या सोल फॅमिलीमध्ये असेल कनेक्ट असेल तर मी खूप मोठी भाग्यवान आहे की मी तुमच्याशी कनेक्ट झाले. हे त्रिदेवांना मी खूप धन्यवाद देते की दत्तगुरूंना की त्यांनी मला अशा ह्या फॅमिलीशी कनेक्ट केलं. थँक्यू सो मच. आणि एक्सपर्ट तुम्ही तज्ञ होताय बघा. तुम्ही तज्ञ आहात. एक महापरिवर्तन आहे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि वाणी जी तुमची वाणी आहे तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. मी का म्हणलं तुम्हाला अमृताचा स्पर्श होते आणि ही रिडिंग मला कनेक्ट झाली. इथं हे बघा ही टॉवर आहे. हे जे समुद्र मंथन आहे समुद्र मंथनामध्ये भगवान शिवांनी परमेश्वराने शिवशंकरांनी जे विष आलं यातून ते विष प्राशन केलं आणि ह्या जगाला ह्या निसर्गाला ह्या सगळ्याला ह्या विषापासून त्यांनी वाचवलं. असलं हे विष तुम्ही पचवलाय. तुमच्या परिवारासाठी असेल, तुमच्या कुटुंबासाठी असेल, तुमच्या फॅमिलीसाठी असेल, स्वतःसाठी असेल किंवा स्वतःमध्ये इतकी ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी असेल की जी ब्रह्मांडाला सुरक्षित ठेवणारी आहे, जे ज्ञान देणारे आहे किंवा तुमच्या वाणीतून बाहेर पडणारे जे शब्द आहेत त्या शब्दांमुळं एक अलौकिक असं काहीतरी होणार असं काही असेल, असंही काही असेल ज्यामुळं तुम्हाला तिथं हे केलं गेलं. पण तुम्ही हे घेतलेलं हे विष तुम्ही पचवले म्हणूनच तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. अमृताचा स्पर्श असंच होत नाही. ज्या वेळेला शंभूंनी शिवशंकरांनी विष प्राशन केलं ते जेव्हा तो दाह त्यांच्या थॉटमध्ये झाला, तो दाह अनुभवला कोणी, तो फक्त आणि फक्त शिवशंकरांनी अनुभवला. आणि ज्या वेळेला देवी पार्वतींनी त्यांच्या थ्रॉटवर असा हात ठेवला, त्यांचं हात हे केलं, त्यावेळेला त्यांच्या घशात जो तो दाह होत होता तो शांत होत होता. पण ही अशीच अमृताचा तो स्पर्श जो आहे ना, जो असाच देवी पार्वतींनी भगवान शंकरांच्या थ्रॉटवर ठेवलेला जो हात आहे आणि तोच जो स्पर्श आहे मायेचा, प्रेमाचा, अमृताचा जो स्पर्श आहे तोच तुमच्या वाणीला होतोय. म्हणूनच तुमची वाणी सिद्ध होते. तुमच्या वाणीतून असे इतके मोठे थॉट्स, इतके मोठे विचार आणि असे काही शब्द बाहेर पडतायत की जिथं कुणालाही म्हणजे हे नाही आहे. आणि इथपर्यंत तुम्ही पोचताय परमेश्वरापर्यंत तुम्ही पोचताय. म्हणूनच तुमची वाणी सिद्ध होते. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. विष पचवलाय, विष पचवून पुढं कसं जायचं आहे आणि ती विष पचवून त्या विषाला संपवून अमृताचा स्पर्श करून ती वाणी कशी सिद्ध करायची हे तज्ञ झालाय. त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट झालाय. नकारात्मकतेला संपवायचं, पॉझिटिव्हिटीला कनेक्ट करून ती घेऊन त्यातून सूर ताल लय सगळं एकत्र करून कसं बाहेर फेकायचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट झालाय, तज्ञ झालाय. आता हे कुणाला द्यायचंय, कुठपर्यंत द्यायचंय, कसं द्यायचं आहे यामध्ये एक्सपर्ट झालाय. म्हणूनच तुमची वाणी इथं सिद्ध केली जाते. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होतोय. आणि हे काय बघा शुद्धीकरण, प्युरिफिकेशन
प्युरिफिकेशन हे कारण आहे. इतकी प्युअर आणि खरी आणि पॉझिटिव्ह अशी सोल तुम्ही झालेले आहेत की तुमचा थॉट चक्र खूप ऍक्टिव्ह आहे, खूप पॉवरफुल आहे. कारण तिथं सानिध्य असं परमेश्वराचं आहे. अशी सोल जी निर्मोह आहे, निरपेक्ष आहे, अशी सोल तुमची आहे. जी सोल तुमच्यामध्ये जिने जन्म घेतलेला आहे, तिचा पुनर्जन्म तुमच्यामध्ये ऍक्च्युली झालाय. एक कार्मिक सायकल एंड झाली आणि तुमच्यातली जी सोल आहे तिचाच पुनर्जन्म तुमच्यामध्ये झालेला आहे. आणि तो पुनर्जन्म हा असा आहे जो तुम्हाला एका उच्च ह्याला घेऊन जाणार आहे. तिथं निरपेक्षता आहे तुमच्यामध्ये, निर्लोभ, निरपेक्ष जे काय आहे, जे आहे कसं काही ह्याच्यामध्ये असाल तरी तिथं तुम्हाला मोह नाही आहे. तुमच्यातला मोह संपवला, तुमच्यातला क्रोध संपवला, राग संपवला, लोभ संपवला, मत्सर, अहंकार सगळं संपवून एक निरपेक्ष, विनम्र अशी सोल तुमच्यामध्ये तयार झाली. आणि अशा सगळ्या निसर्गावर प्रेम करणारी, निसर्गाशी एकरूप होणारी, प्राणी, पशु, पक्षी, माणूस या सगळ्यांशी एकरूप होणारी अशी सोल तुमची आहे. म्हणूनच तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. कारण अमृत हे कोणालाही दिलं जात नाही, असं कोणालाच देता येत नाही. अमृत कोणाला दिलं जातं बरं? कोणाला दिले अमृत? कोणाला पण देतात का? नाहीये. तर तो अमृताचा स्पर्श तुमच्या वाणीला होते. मग तुमची वाणी किती स्वच्छ आहे सांगा, किती शुद्ध आहे. शुद्ध आहे, निर्मोह अशी तुमची वाणी आहे आणि फिअरलेस. तुम्ही म्हणजे इतका निर्णय असा, फिअरलेस म्हणजे निर्णय घेता तुम्ही. तुम्ही तुमच्या आयुष्याचे म्हणजे तुमची वाणी इतकी शुद्ध आणि इतकी सात्विक आहे. सात्विक आहे तुमची वाणी आणि त्या सात्विकतेमुळे तुम्ही असे सात्विकच निर्णय घेताय. इंद्रधनुष्यासारखे रंग पसरणारी अशी तुमची वाणी आहे. मग अशी वाणी तुमची आहे जी श्रीकृष्णांच्या बासरीची धून जशी आहे, त्यांची धून जशी आहे तशी तुमची वाणी आहे. तुमच्या ह्या वाणीमध्ये असा अमृताचा स्पर्श झाला की ह्या तुमच्या वाणीनं पशु, पक्षी, प्राणी, झाडं, वेली, माणसं ही सगळी अट्रॅक्ट होत आहेत या तुमच्या वाणीनं. आणि इतका असा भाग्योदय तुमच्या आयुष्याचा होतोय. याच देही सगळं तुम्ही अनुभवताय असं इथं मला फील होते. याच देही तुम्ही सगळं अनुभवताय. सगळा परमार्थ, परमानंद, आनंद काय आहे, परम आनंद काय आहे आणि प्रेम काय आहे, अनुभव काय, त्याग, समर्पण या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण होऊन तुम्ही ह्या आयुष्याचा, ह्या जन्माचा आनंद तुम्ही घेताय. आणि खूप छान असा मेसेज दिला. छान, थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सांगायचंय कमेंट करून की रीडिंग कशी वाटलेली आहे. तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते कारण तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते. अबंडन्स तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श होते आणि अबंडन्स आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, झाडं, वेली, पशु, पक्षी, पानं, फुलं जे कोमेजलेलं होतं ते सगळं निघून जाते आणि एक नवीन पालवी, नवीन फुलं, जी कळी होती त्या कळीचं फुलामध्ये असं रूपांतर होते. फुल प्रफुल्लित होते ते फुल आणि ते फुल समर्पित केलं जाते परमेश्वराला. ते फुल, कारण कोणतंही फुल उमलतं पण ते फुल उमलल्यानंतर ते कुठं जावं हे ठरवतं फक्त त्याची वेळ. त्याची वेळच ठरवते की उमललेलं फूल कुठं जावं. सकाळी सगळे बघा तुम्ही फ्लॉवरच्या दुकानामध्ये जायचं कधीही, पण ते फूल कोणाला, एखाद्या प्रेमिकेला जाईल, प्रियसीला जाईल, परमेश्वराला जाईल, एखाद्या अशा श्रद्धांजली वाहण्यासाठी जाईल किंवा कुठेही जाईल. ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर त्याचं त्याचं नाव ठरलेलं असतं. आणि तसंच हे जे फूल आहे हे समर्पित झालेलं आहे परमेश्वराला. हे समर्पित झाले श्रीकृष्णांना, सरेंडर झाले श्रीकृष्णांना, सरेंडर झाले त्रिदेवांना. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता परमानंद येते. परम आनंद, हा जो आनंद आहे ह्या जगण्यात, याची देही, याचा हे सगळा जो आनंद आहे ना, मला वेगळीच फिलिंग येते. आणि हा जो आनंद आहे ना, हा तुम्ही अनुभवताय. आणि हा आनंद साधा सोपा नाही आहे, हा कोणाच्याही असं सहज वाटायला नाही येतो. आणि तुमच्यासारख्या संस्था आहे ना, थँक्यू सो मच. चेंज बघा, ही तुमच्या वाणीनं तुमच्या आयुष्याला एक नवीन वेगळी कलाटणी मिळते आणि चेंज होतोय. तुम्ही असे हवेत म्हणजे तुमचे शब्द, तुमचं हे एक चपळता आहे त्याच्यामध्ये, तुमच्या वाणीमध्ये चपळता आहे. एक हॉर्स बघा, हा घोडा कसा चपळ आहे, तो वेगाने पुढे जातोय आणि जो असा आकाशामध्ये बेधुंद होऊन असा चाललेला आहे, त्याला कोणताही अडथळा अजिबात नाहीये, कारण त्रिदेवांचे आशीर्वाद त्याच्यावर आहेत. म्हणूनच तुमची वाणी जी आहे, तुमच्या थॉट मधनं येणारा प्रत्येक शब्द त्याला प्रोटेक्शन आहे.
त्याला प्रोटेक्शन आहे, त्याला आशीर्वाद आहे, ते सगळं तुमच्यातनं बाहेर पडते आणि खूप मोठं ब्लेसिंग्स तुमच्याकडे लवकरच येते, चेंज होते तुमच्या आयुष्यातला. कारण एक प्युअर सोल तुम्ही आहात, प्युअर आहात, तुमची वाणी शुद्ध होते. मी काय म्हणलं तुम्हाला, परमानंदाचा अनुभव तुम्ही घेताय. परम आनंद काय आहे, परमानंद काय आहे, परमानंदाचा अनुभव तुम्ही घेताय. आणि हा अनुभव घेत असताना दाही दिशातून असा जय जयकार तुमचा होतोय. ही वाणी तुमची शुद्ध होते, तुमची वाणी सिद्ध होते, तुमचे बोललेले शब्द खरे होत आहेत, सत्यात उतरत आहेत आणि परमानंदाचा अनुभव तुम्ही घेताय. म्हणून दाही दिशांमध्ये तुमचा जय जयकार केला जातोय. व मला तर असं हे होतंय की असं आकाशावरून फुलं बरसतात, फुलं पडतात, तसं तसं काहीसं तुमच्या आयुष्यात होतंय. आणि अशी बरसात जी आहे ती तुमच्या आयुष्यावर होते. आणि ही वाणी म्हणजे तुमच्या आयुष्याचं एक नवीन रूप, तुमचं एक नवीन रूप, तुमच्या आयुष्यात जो चेंज आहे तो चेंज घेऊन येणारी अशी तुमच्या आयुष्यातले जर हिलिंग. मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही हिलर असणार आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर असाल, तुम्ही मोटिवेशनल स्पीकर असाल, तुम्ही टॅरो रीडर असाल, तुम्ही वेगळ्या कुठल्या अशा रिडिंग्समधून किंवा आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड असाल ना, अशा माध्यमातून तुम्ही बाहेर येत आहे, लोकांसमोर येत आहे की त्यात त्यांचे विचार बदलवणारे किंवा समाजामध्ये एक चांगलं काहीतरी करून पाहणारे असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे हीलर, जे डिव्हाइन हीलर आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठी हे जे होणार आहे किंवा ही जी थॉट्स हे आहे ते म्हणजे रिचार्ज, जो रिचार्ज आहे, जी लाईट आहे आणि सपोर्ट आहे, हा सगळा तुमच्या आयुष्यामध्ये येतोय. आणि ही हिलिंग पॉवर जी आहे तुमची ती खूप वेगाने वाढते, खूप वेगाने, आणि वाणी तुमची सिद्ध होते. काय म्हणलं, तुमच्या आजपर्यंत तुमची वाणी का सिद्ध होते, कारण आजपर्यंत तुम्ही जे बोलत होता किंवा तुम्ही ज्या गोष्टी करत होता ते तुमच्या हृदयावर एक बर्डन ठेवून, म्हणजे लोक काय म्हणतील किंवा तुम्हाला काय वाटतंय, काय झालंय, एखादा शब्द असा तुमच्या आतपर्यंत त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत नव्हता, तो तिथंच थांबला जात होता. तर आता पूर्णपणे हील झालेला आहे, एक लॉक उघडलेला आहे. आणि तो फक्त लॉक उघडलेला नाही आहे, पूर्ण 7-8 ते दरवाजा असा तुमच्या हृदयाचा जो आहे तो उघडला गेलाय. आणि म्हणूनच तुमच्या थॉटमधून जो शब्द बाहेर पडतोय, जो तो सिद्ध होतोय, तो सत्य होतोय, आणि तो शब्द आणि शब्द खरा होतोय. ते शब्द तुम्हाला तुमची जागा, तुमचं नाव, तुमची कला हे सगळं दाखवणारे आहेत. आणि हे तुमच्या आयुष्यात नव्यानं पुन्हा एकदा तुमचंच नवरूप तुम्हाला दाखवलं जातं. ह्या जर्नीमध्ये तुमचंच एक नवीन रूप आहे, ते रूप त्या रूपाशी तुम्हाला तिथं कनेक्ट केलं जाते. आणि जे तुम्हाला डाउनलोड्स जे येत आहेत, जे डाउनलोड्स तुम्हाला येत आहेत, जे थर्ड आयज ओपन तुमची असेल, तुम्ही खूप मोठे हिलर असाल, काही असाल, आध्यात्मिक ह्याच्यावर तुम्ही काम करत असाल, तर तुमची थर्ड आय ओपन असेल. आणि थर्ड आय ओपन असेल तर तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत, तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असेल, तुम्हाला जे इंट्युशन्स दिले जातात, जे काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, त्याच्यावर तुम्हाला काम करण्यासाठी इथं सांगितलं जातं, ते तुम्हाला ऐकायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला फोकस्ड करायचं आहे, तुमच्या इंट्युशन्सवर. इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातो. आणि केअर अँड कम्पॅन्शन्स, प्रेम, प्रेम तुम्ही चूज करायचं आहे, तुम्ही प्रेम करायचं आहे, म्हणजे लव्हिंग थॉट्स जर आपण म्हणतो ना, तुमच्या थॉट्समध्ये एक प्रेमळ जो प्रेम आहे ते ओतलं जात आहे. तुमची वाणी का सिद्ध होते, कारण तुमच्या वाणीला अमृताचा स्पर्श आहे. आणि हा स्पर्श हेच जाणवून देतो की प्रत्येक शब्दामध्ये प्रेम आहे, प्रत्येक वाक्यामध्ये प्रेम आहे, अशा एका सगळ्या ह्याच्यामध्ये प्रेम प्रेम आहे फक्त. आणि ते उसंडून वाहत आहे. आणि म्हणूनच तेच तुम्हाला करायचं आहे, असं परमेश्वराचा तुम्हाला देवांचा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद तुम्हाला दिला जातोय. ही रिडिंग ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही. आणि अशा सोल आहेत ज्या हरवलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत ह्या रिडिंग पोहोचवून आपण एक छानसं असं माध्यम बनायचं आहे, एका चांगल्या कर्माचे साक्षीदार बनायचं आहे. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.